ठाणे शहर, ठाणे जिल्हा आणि या आसपासचा सगळा परिसर, इथल्या रस्त्यांची गेले अनेक महिने, अनेक वर्ष अगदी दुरावस्था झालेली आहे. रस्त्यांना पडलेले खड्डे, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, याचा मनस्ताप सगळ्या लोकांना जवळपास दररोज सहन करायला लागतो आहे. रस्त्यांची चाललेली कामं, मेट्रोचं चाललेलं काम आणि बाकी एकंदर सगळी प्रशासकीय अनास्था ही या सगळ्या मागची महत्वाची कारणं आहेत, असं म्हटलं तर ते काही वावगं ठरू नये. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर काल ठाणे मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली. आता ट्रायल रन ही मुळात काही फार मोठी गोष्ट नव्हे. मुळात मेट्रो हीच माझ्या दृष्टीने फार काही मोठी गोष्ट नव्हे. जे फार पूर्वीच व्हायला हवं होतं ते आपण आत्ता करतोय. त्यात सुद्धा ती अजून पूर्ण सुरू होणारच नाहीये, त्याची एक ट्रायल रन घेतोय. तर त्याचा प्रसिद्धीकरता वापर करणं हे किमान माझ्या तरी आकलनापलीकडचं आहे. पण याचा प्रसिद्धीकरता पुरेपूर वापर करण्यात आला. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठाण्यामध्ये आले होते. ती जी काय 2-4 स्थानकांकरता मेट्रोची ट्रायल रन झाली, त्याच्यामध्ये उभं राहून फोटो-बिटो सगळं काढून झालं. अजूनही ती मेट्रो नक्की कधी सुरू होणार आहे, हे कोणालाही माहिती नाहीये, कोणालाही सांगता येणार नाहीये. पण ह्या सगळ्यातला महत्वाचा मुद्दा असा, की ठाणा परिसर किंवा घोडबंदर परिसर आणि तिथल्या रस्त्यांची दुरावस्था, या पार्श्वभूमीवर हे 2 महामहिम जेव्हा ठाण्यात आले, तेव्हा त्यांच्या जाण्या-येण्याचा जो रस्ता होता, त्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली. त्या रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यात आले. ही तुम्हाला आणि आम्हाला सणसणीत चपराक आहे. तुमच्या जायच्या यायच्या रस्त्याची काय अवस्था आहे, याच्याशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही. हे आपल्या व्यवस्थेने आपल्याला तोंडावर, नाकावर टिच्चून सांगितलेलं आहे. तुम्हाला रोज किती वेळ वाया घालवायला लागतोय, तुमच्या तब्येतीवर त्याचा किती विपरीत परिणाम होतोय. मध्यंतरी कुठेतरी अपघातात झालेल्या लोकांचा ॲम्ब्युलन्समधनं नेता नेता त्या ट्रॅफिकमध्ये जो वेळ गेला, त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. पण ह्या सगळ्याचं आम्हाला काहीही देणं घेणं नाही आहे. तुम्ही हे सगळं सहन केलं पाहिजे, कारण हीच तुमची लायकी आहे, हीच आपली लायकी आहे. असा एक ठसठशीत संदेश किमान काल मला तरी मिळालेला आहे. म्हणजे हे महामहिम जेव्हा येतील, जिथे येतील, त्यांच्याकरता सगळी सोयी सुविधा केल्या जातील, रस्ते चकाचक केले जातील, ट्रॅफिक मोकळं केलं जाईल. ते एकदा येऊन गेले की तुम्ही आणि आम्ही जगतो का नाही याच्याशी त्यांना काही देणं घेणंच नाही हो. म्हणजे तुमचा खड्ड्यात पडून जीव जातो का, तुमच्या घरच्यांचा खड्ड्यात पडून जीव जातो का, खड्ड्यांमुळे तुमचा किती वेळ वाया जातो, गाड्यांचं, तुमच्या शरीराचं किती नुकसान होतं, याच्याबद्दल कोणाला काहीही पडलेलं नाहीये. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर असा निर्लज्ज प्रकार आपल्याकडे होऊ शकतो, म्हणजे आपल्या शंढपणाचा आणि नालायकपणाचा याच्यापेक्षा मोठा पुरावा माझ्या मते असूच शकत नाही. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा अगदी काही तुरळक ठिकाणी हा मुद्दा उठवला गेला की अहो, लोकांचे एवढे हाल चाललेत, त्याच्यामध्ये तुम्ही येता, तुमच्यापुरते रस्ते चांगले होतात. मग रस्ते जर चांगले होऊ शकत असतील तर ते सगळ्यांकरता रस्ते चांगले का नाही होत? कारण तुमची आणि आमची लायकी नाही ना हो. तुम्हाला आणि आम्हाला रस्ता चांगला द्यायचा कशा करता? कोण होत आपण? आपली लायकी काय? आपला दर्जा काय? आपण सेकंड क्लास सिटीजन, दुय्यम दर्जाचे नागरिक. याच्या पलीकडे आपल्या जीवाला, आपल्या जीवनाला काहीही किंमत नाही आहे. मग ते सरकार कोणाचंही येवो, व्यवस्था कोणाचीही असो, त्या सगळ्यांच्या लेखी सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य करदाता आणि सर्वसामान्य मतदार याची, याच्या आयुष्याची, याच्या जीवाची किंमत म्हणजे भलं मोठं शून्य आहे. हे तुम्ही आणि आम्ही डोक्यात ठसवून घेण्याची गरज आहे. बरं, याच्यावर आपण काय फार आंदोलन वगैरे केलं पाहिजे का? माझ्या मते त्याची काहीही गरज नाही. फक्त प्रत्येकाने आपापला स्वार्थ साधायला सुरुवात करावी. कोणीही कोणाच्याही नादाला उगीच लागू नये. जर तुमचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा होत असेल तर तसं करा. पण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा जिथे नाही, त्या कोणत्याही गोष्टीमागे, कोणत्याही माणसामागे, कोणत्याही नेत्यामागे, कोणत्याही पक्षामागे अजिबात लागू नका. कारण तुमची आणि आमची किंमत काय आहे, तुमची आणि आमची लायकी काय आहे,
हे कालच्या प्रकाराने अगदी ठसठशीतपणे समोर आलेलं आहे. या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं? अवश्य कळवा. धन्यवाद.